पुन्हा एकदा गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी सोपी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे घरच्या घरी शेवयांची लाजवाब खीर कशी बनवायची। यासाठी मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सर्वप्रथम मी शेवया दाखवते किती घेणार आहे। शेवयांची क्वांटिटी घेतलेली आहे मी एक मोठी वाटी म्हणजेच 100 ग्रॅम गव्हाच्या शेवया मी इथे घेतलेल्या आहेत। खीर बनवण्यासाठी तुम्ही दूध कोणतेही वापरू शकता, गाईचे किंवा म्हशीचे। इथे मी गाईचे दूध घेतलेले आहे, फक्त अर्धा लिटर। लो फ्लेमवरती एका गॅसवर मी हे दूध तापायला ठेवते आणि दुसऱ्या गॅसवरती एक निर्लिपची कढई ठेवते। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे तूप घालायचे आहे। आता इथे मी साजूक तूप घेतलेले आहे, फक्त 1 टेबलस्पून। यामध्ये सर्व शेवया आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय करताना सुद्धा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। थोडासा पेशन्स ठेवून आणि थोडासा वेळ देऊन या शेवया आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे, म्हणजे एकसारखा शेवयांना कलर येतो। मी ही खीर बनवण्यासाठी गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे गव्हाच्या शेवया अवेलेबल नसतील तर दुसऱ्या कोणत्याही शेवया घेतल्या तरी सुद्धा चालेल, फक्त क्वांटिटी 1 वाटीच असली पाहिजे। शेवयांची खीर लाजवाब होण्यासाठी शेवयांच्या कलरवरती ती जास्त डिपेंड असते, त्यामुळे लो फ्लेमवरतीच आणि सारखे सारखे हलवून या शेवया आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। साधारण असा कलर येईपर्यंत या शेवया फ्राय करून झाल्या की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। दूधसुद्धा चांगले गरम करून झालेले आहे। गरम गरमच दूध यामध्ये घालायचे आहे, त्यामुळे लवकर शेवया शिजण्यास मदत होते आणि अगदी व्यवस्थित या शेवया शिजल्या जातात। आता गॅसची फ्लेम हाय करून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते। अनेकांच्या घरात अशा प्रकारची खीर अनेक सणांमध्ये केली जाते, खास करून लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी ही केली जाते। अगदी सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी सादर केलेली आहे, त्यामुळे अशी रेसिपी वापरून तुम्ही सण उत्सवांचा आनंद द्विगुणित करू शकता। खीरीला उकळी यायला लागलेली आहे। आता गॅसची फ्लेम मी लो करते। यामध्ये आपल्याला थोडीशी विलायची टाकायची आहे, त्यासाठी मी विलायची घेतलेली आहे, फक्त 5। आता ही मी मिक्सरमध्ये स्मॅश करणार नाही आहे, तर छोट्याशा खलबत्त्यामध्येच स्मॅश करणार आहे। खलबत्त्यामध्ये कुटताना सुद्धा अगदी बारीक आपल्याला कुटून घ्यायची नाही आहे, थोडीशी ओबडधोबडच विलायची कुटून घ्यायची आहे, म्हणजे खिरीला विलायचीचा खूप छान फ्लेवर येतो आणि अशा प्रकारची विलायचीची पूड खिरीच्या सौंदर्यामध्ये भर आणते। तुमच्याकडं एखाद्याला जर का विलायची फ्लेवर आवडत नसेल तर विलायचीच्या ऐवजी जायफळ थोडीशी किसून टाकली तरी सुद्धा याला छान वास येतो। विलायची कुटून झालेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते। साधारण अशा टाईपमध्ये विलायची खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। आता ही सर्व कुटलेली विलायची उकळत्या खिरीमध्ये घालते, एकदा हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं ही खीर अजून शिजू द्यायची आहे, म्हणजे विलायची फ्लेवर व्यवस्थितरित्या या खिरीमध्ये उतरते। आता खिरीमधील महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण ॲड करणार आहोत, ती म्हणजे साखर। साखर नेहमी खिरीला उकळी आल्यानंतर आणि खीर पूर्णपणे शिजल्यानंतर घालायची असते। साखरेचं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे पाऊण वाटी, म्हणजेच 100 ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे। ती सर्व या खिरीमध्ये घालते आणि खिरीला फक्त 2च मिनिटं उकळी आणून द्यायची आहे, त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे। आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आणि 2 मिनिटांमध्ये ही साखर पूर्णतः विरघळलीच जाईल। शेवयांची खीर ही अजून खूप गरम आहे, त्यामुळे अजून तुम्हाला कन्सिस्टन्सी लक्षात येत नाही आहे। थोडीशी गार झाल्यानंतर मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवणार आहे। यावरून तुम्हाला कळेल की अशा प्रकारची रेसिपी जर का फॉलो केली तर अगदी उत्तम प्रकारची घरच्या घरी शेवयांची खीर बनवता येते। ड्रायफ्रूटशिवाय कोणतीही खीर अर्धवटच असते। यामध्ये मी काजू घेतलेले आहेत 7-8 आणि 13-14 पिस्ते घेतलेले आहेत। याबरोबर थोडीशी चारोळ घेतलेली आहेत, हे मी खीर बनवण्यासाठी वापरत आहे। त्यामुळे या खिरीला शेवया आणि या ड्रायफ्रूटचे कॉम्बिनेशन खूप मस्त येते आणि टेस्टसुद्धा एकदम उत्तम येते। काजूचे तुकडे, पिस्त्यांचे तुकडे आणि चारोळे हे सर्व या खिरीमध्ये घालते। आता गॅसची फ्लेम मोठी करते आणि खिरीला उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे। हे ड्रायफ्रूट्स जास्त शिजवायचे नाही आहेत, कारण की खिरीमधील ड्रायफ्रूट्स जास्त सॉफ्ट झालेले छान लागत नाही। थोडासा क्रंचीनेस त्या ड्रायफ्रूटला असला पाहिजे, त्यामुळे फक्त एक उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तोपर्यंत साखर घालून सुद्धा 2 मिनिटं होत आहेत। त्यामुळे खिरीतील सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव होऊन होममेड परफेक्ट शेवयांची खीर आपली तयार होईल। खिरीला उकळी आलेली आहे। आता लगेचच मी गॅस बंद करते आणि ही खीर कमीत कमी अर्धा तास नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत ठेवते। अर्धा तास झालेला आहे। अर्धा तासानंतर खिरीचा रिपोर्ट बघताय
खिरीतील सर्व जिन्नस व्यवस्थितरित्या एकजीव झालेले दिसत आहे। रेडी टू ईट झालेली खीर मी एका काचेच्या बाउलमध्ये सर्व करायला घेते। सर्व करत असतानाच तुम्हाला दिसत आहे की अगदी दाटसर अशी शेवयांची खीर आपली रेडी आहे। त्यामुळे कोणाच्या मनामध्ये शंका राहिलेली नसेलच। त्यामुळे ही रेसिपी फॉलो करून तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारची खीर नक्कीच बनवाल याची मला खात्री आहे। सर्व केलेली खीर मी तुम्हाला थोड्याशा वेगवेगळ्या अँगलनी दाखवते। त्यामुळे अशा प्रकारची खीर घरच्या घरी बनवण्याची इच्छासुद्धा तुमच्या मनामध्ये लवकरात लवकर जागृत होईल। अनेकांच्या घरी एखादी पद्धत असते बघा की बाहेरील पदार्थ शक्यतो खाणे टाळावेत। मग अशा वेळेस त्यांच्या घरी अशा प्रकारची शेवयांची खीर जर का बनवली तर ही शेवयांची खीर त्यांच्या घरी अगदी बेस्ट ऑप्शन असणार आहे। रमजान ईदच्या दिवशीसुद्धा अशा प्रकारची खीर हा खूप छान ऑप्शन असणार आहे। आणि माझ्या या चॅनलवरती शिरखुर्म्याची सुद्धा रेसिपी आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। अशा प्रकारे बनवलेली शेवयांची खीर ही पुरीबरोबर सुद्धा खूप छान लागते आणि पोळीबरोबर सुद्धा खूप छान लागते। त्यामुळे ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे की ही खीर पुरीबरोबर खायची का पोळ्यांबरोबर खायची। आणि ॲक्च्युली ही एक डिझर्ट म्हणून सुद्धा वापरली जाते। त्यामुळे फ्रीजमध्ये जर का ही सेट करण्यास ठेवली 4 ते 5 तास तर गार झालेली सुद्धा ही शेवयांची खीर अगदी लाजवाब लागते। चला तर मग सखींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर अजून कोणी नवीन असेल सबस्क्राईब करायचं राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळून जाईल।